श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाची संपूर्ण कथा। श्री स्वामी समर्थ महाराज हे स्वामी सामर्थ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात व भारतभर पूजले जातात। त्यांना दत्तावतार मानले जाते। स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाला त्यांच्या पृथ्वीवरील आगमनाचा विशेष दिवस मानला जातो। स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे काय? स्वामी समर्थ महाराज प्रथम अक्कलकोट येथे प्रकट झाले तो दिवस म्हणजे प्रकट दिन। हा दिवस भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो। प्रकट दिनाची कथा। पुराणानुसार श्री स्वामी समर्थ हे अद्वैत तत्वाचे ज्ञानी आणि परब्रह्माचे अवतार होते। ते अनेक वर्षे संन्यासी रूपाने विविध तीर्थक्षेत्रांमध्ये भ्रमण करत होते। काहींच्या मते ते नृसिंह सरस्वती यांचेच पुढील अवतार होते। एके दिवशी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे एक वडाच्या झाडाखाली एक तेजस्वी दीर्घकाय संन्यासी प्रकट झाले। त्यांच्या अंगावर साधे वस्त्र, डोळ्यात तेज आणि चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती। गावातील लोकांना सुरुवातीला त्यांची ओळख पटली नाही। हळूहळू लोकांनी त्यांच्या चमत्कारांचा अनुभव घेतला। आजारी लोकांना बरे करणे, संकटात सापडलेल्या लोकांना मार्गदर्शन करणे, भविष्यकाळाची अचूक माहिती देणे, या चमत्कारांमुळे लोक त्यांना स्वामी समर्थ म्हणू लागले। स्वामी समर्थांनी अनेक वर्षे अक्कलकोटमध्ये राहून भक्तांना मार्गदर्शन केले। त्यांनी लोकांना सदाचार, भक्ती आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश दिला। प्रकट दिन कसा साजरा करतात? प्रकट दिनी अक्कलकोट व इतर ठिकाणी मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केला जातो। स्वामींच्या मंदिरात विशेष पूजा व अभिषेक, स्वामी समर्थांच्या नामजपाचा कार्यक्रम, पालखी सोहळा, भजन कीर्तन, महाप्रसाद वितरण। अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिर येथे हजारो भक्त दर्शनासाठी येतात। आध्यात्मिक महत्त्व। स्वामी समर्थ प्रकट दिन भक्तांसाठी केवळ उत्सव नसून श्रद्धा, भक्ती आणि आत्मविश्वास वाढवणारा दिवस आहे। या दिवशी स्वामींच्या कृपेची अनुभूती अधिक होते असे मानले जाते।